नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. महाराष्ट्र शासनाच्या 28 जुलै 2025 रोजीच्या सोशल मीडिया वापरासंदर्भातील परिपत्रकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हे जुलमी परिपत्रक तात्काळ रद्द करा अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. हे परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे धानोरकर यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर भाजपातील गटबाजीला पुन्हा एक नवीन वळण मिळाले आहे. आज माजी मंत्री भाजप नेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस आहे. सगळीकडे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना पक्षाने मुनगंटीवार समर्थक, काही पूर्व नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्ष शिस्त भंग केल्याची नोटीस धाडली आहे. आणि नोटीस पाठवणारे दुसरे तिसरे कोणी नसून नव्यानेच भाजपात महानगर अध्यक्षपदी रुजू होणारे सुभाष कासनगोट्टुवार आहेत. या कार्यकर्ते अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात सहभागी का झाले नाही या कारणावरून मुनगंटीवार समर्थकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून येथे पोस्ट विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि हेड पोस्ट ऑफिस स्थापन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी सातत्याने केंद्र स्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. भंडारा जिल्ह्यातील बामणी येथे अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसामुळे झालेल्या चिखलात सायकल फसल्याने एका विद्यार्थिनीचा ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू झाला आहे. सिमरन श्याम ठवकर असे मृत मुलीचे नाव आहे. सिमरन रोजच्या सारखी शाळेत जायला निघाली असताना चिखलात तिची सायकल स्लिप होऊन ती खाली पडली आणि समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक देताच सिमरनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 29 जुलैला सकाळी भंडारा येथील बामणी येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आदिवासी तरुणांना मारहाण करण्यासह त्यांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या PSIला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आरोपी ग्रामीण PSI सज्जन कुमार नहरडा यांना निलंबित केले आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात असलेल्या आदिवासी समाजातील प्रेमी युगल पळून गेले होते. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी संशय व्यक्त केलेल्या एका महिला व 3 तरुण अशा चौघांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. 22 जुलै रोजी घडलेल्या या घटनेत पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नहरडा यांनी चौघांना मारहाण केली. त्यातील 3 तरुणांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडले होते. सुकमा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत 1 नक्षलवादी ठार झाला आणि 3 सुरक्षा जवान जखमी झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सुकमा दंतवाडा सीमेवरील जंगलामध्ये विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल आणि CRPFने नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत IEDचा स्फोट होऊन नक्षलवादी ठार झाला. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवरून सोमवारपासून शोध मोहीम हाती घेतली होती असे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले. नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फाईलवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील हेड्री येथील रुग्णालयात तब्बल 4.63 किलो वजनाचे बाळ सिझेरियन न करता अगदी सामान्य प्रसूतीतून जन्माला आले. रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूने यातून आपली वैद्यकीय क्षमता आणि आरोग्य सेवेतील उत्कृष्टता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एवढ्या वजनाचे बाळ सामान्य प्रसूतीतून जन्माला येण्याची ही या भागातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आज 1 दिवसाच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकास कामांचा आढावा आणि लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वितरण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागपूर विभागातील आदिवासी विकास विभागाचा आढावाही ते गडचिरोलीत घेणार आहेत.
राज्य सहकारी संघाच्या नागपूर विभागीय मतदारसंघातून जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधीच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिंपरे यांनी विजय संपादन केला आहे। मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क व पक्षातील नेतृत्वाच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती। जिल्हा सहकार बोर्डाच्या नागपूर विभागात ते प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही चुरशीची निवडणूक त्यांनी यशस्वीपणे लढून विजय संपादन केला। गडचिरोली जिल्ह्यातील 500 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात माध्यमातून करण्यात आलेल्या आरोपांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने खंडन केले। ही निविदा प्रक्रिया शासनाच्या वेळोवेळी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार केल्या जात असल्याचे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।